चंद्रपूरच्या ओबीसी कार्यकर्त्यांच्या वतीने आयोजित ओबीसी जनगणना संकल्प यात्रा चंद्रपुरात पोहोचली। 7 जिल्ह्यांमध्ये जनजागृती करून यात्रेचे शहरात आगमन झाले। या निमित्ताने वडगाव फाटा ते दीक्षाभूमीपर्यंत पैदल मार्च काढण्यात आला। ओबीसी राजकीय आरक्षण सर्वोच्च न्यायालय खटला रोहिणी आयोग भारत सरकार व नीती आयोग नेहमी ओबीसी डेटाची मागणी करते, परंतु 1931 पासून आतापर्यंत ओबीसींची जातीनिहाय जनगणना न झाल्यामुळे भारत सरकारकडे डेटा उपलब्ध नाही, म्हणून अनेक वेळा न्यायालयात अथवा धोरण ठरविताना शासनाला अनेक अडचणी येतात। यामुळे मंडल आयोगाने ठरविलेल्या 52% ओबीसी समुदायावर अन्याय होत आहे। ओबीसी समाजाकडून अनेक वर्षांपासून जातीनिहाय जनगणनेची मागणी लावून धरली जात आहे, परंतु शासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे। महाराष्ट्र राज्यातही जातीनिहाय जनगणना झालीच पाहिजे, यासाठी ओबीसी जनमानसात जनजागरण व महाराष्ट्र शासनाला अवगत करण्याच्या उद्देशाने व ओबीसींचे 72 वसतिगृह आधार योजना 26 जानेवारीला काढलेली अधिसूचना रद्द करण्यात यावी व मराठ्यांचं ओबीसीकरण करू नये, यासाठी ओबीसी जनगणना संकल्प यात्रा सेवाग्राम येथून प्रारंभ झाली होती। विदर्भातील वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यातून ही यात्रा चंद्रपूर येथे दाखल झाली। सेवाग्राम इथून बापूकुटी येथून ओबीसी जनगणना संकल्प यात्रा निघालेली आहे। या यात्रेच्या माध्यमातून आम्ही जवळपास 200 गावांमध्ये आणि 7 जिल्ह्यांमध्ये गेलो। 1000 किलोमीटरची ही यात्रा आहे। या यात्रेच्या माध्यमातून ओबीसी समाजाची जनगणना झाली पाहिजे हा संदेश घेऊन आम्ही गावागावामध्ये जातो आहे। ओबीसी समाजामध्ये जनजागृती करण्याचे काम या यात्रेच्या माध्यमातून झालेले आहे। सरकार ओबीसीला वारंवार फसवते आहेत। 72 वसतिगृह सुरू करतो म्हणून वारंवार सरकार सांगते आहेत, परंतु अजून एकही वसतिगृह सुरू झालेलं नाही। आणि बिहारच्या धर्तीवर महाराष्ट्रामध्ये सुद्धा ओबीसीची जनगणना झाली पाहिजे हा आम्ही वारंवार मागणी करतायत, परंतु सरकार अजूनपर्यंत ओबीसीची जनगणना करत नाही। आणि म्हणून सरकारने सांगण्यासाठी यात्रा आहे की तुम्ही जर आम्हाला मोजलं नाही तर 2024 मध्ये आम्ही तुम्हाला मोजणार।